जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती 15 उपक्रमांतर्गत गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जलयात्रा 2026चे भव्य आयोजन करण्यात आलं आहे. गोदा ते नर्मदा जलयात्रेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश सर्वदूर पोहोचवण्याचा संकल्प असल्याची माहिती जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारित ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश आहे. मंत्री विखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या दूरदर्शी आणि लोकाभिमुख कारभारातून प्रेरणा घेत राज्यात पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली मंदिरांची पुनर्बांधणी, घाट बार उभारणी, लघुसिंचन आणि जलसंवर्धनाच्या कामांमधील त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या यात्रेतून दृढ करण्यात येणार असल्याचंही मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं. जलयात्रा शुभारंभ 25 एप्रिलला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान श्री क्षेत्र चौंडी आणि गोदावरीचे उगमस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून एकाच वेळी या दोन ठिकाणाहून जलयात्रेचा शुभारंभ 25 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून या कार्यक्रमास आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त 108 कन्यांचं पूजन, गोदा मातेचे पूजन यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र चौंडी येथील कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. 25 एप्रिल रोजी चौंडी येथून निघणारी यात्रा अहिल्यानगर येथे मुक्काम करेल, तर त्र्यंबकेश्वर येथून निघणारी यात्रा नाशिक, सिन्नर आणि संगमनेर मार्गे 26 एप्रिल रोजी शिर्डी येथे एकत्र येणार असून त्यानंतर एकत्रितपणे यात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे. शिर्डी येथे यात्रेच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली असून द फोक आख्यानसह विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि जलप्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. यानंतर 27 एप्रिल रोजी शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर मार्गे छत्रपती संभाजीनगर व घृष्णेश्वर येथे मुक्काम होईल. 28 एप्रिल रोजी यात्रा कन्नड, चाळीसगाव, धुळे येथे पोहोचेल. 29 एप्रिल रोजी धुळे ते महेश्वर, मध्य प्रदेश असा प्रवास करून या जलयात्रेचा समारोप होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील 30 नदी खोऱ्यातील पाणी कलशांच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी नोंदवण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जलपूजन केलं जाईल आणि हे सर्व कलश शिर्डी येथे एकत्रित करण्यात येतील. जलसंपदा विभागाकडून प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत सुमारे 500 जलयात्री, वारकरी आणि युवक सहभागी होणार असून पाणी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, सेवाभावी संघटना, शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित झाल्यामुळे महिलांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. जलसंवर्धन ही काळाची गरज असून सामूहिक प्रयत्नातूनच राज्याचा जलसंपदा विकास अधिक सक्षम होऊ शकतो असे सांगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या जलयात्रा उपक्रमात राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावं. माऊलींच्या उपस्थित हा कार्यक्रम आणि या निमित्तानं यशवंतराव होळकरांचे वंशज आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. साधारण 300 वारकरी त्र्यंबकेश्वर निघतील. मुख्यमंत्री हस्ते गोदावरी नदीचं जे गोदा जलाचा जो कलश आहे ते आम्हाला सुपूर्द करतील आणि यात्रेला सुरुवात होईल. त्याच वेळी चौंडी येथे त्यांच्या जन्मभूमीमध्ये चौंडीची माती घेऊन आणखीन एक कलश त्या ठिकाणी निघेल. तो कार्यक्रम त्याच वेळी सकाळी 11 वाजता
राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्या यात्रेला सुरुवात होईल. विधान परिषदेचे सभापती मान्य राम शिंदे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि यात्रा 2 दिवस म्हणजे 26 तारखेला दोन्ही यात्रा एकत्रपणे शिर्डीमध्ये येतील. आणि त्या अनुसरूनच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण ह्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. 25 तारखेला सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मधून यात्रा सुरू होईल. त्या यात्रेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते त्याची सुरुवात होईल. संतपीठाचे स्वामी समर्थ व्हिडिओ रिपोर्टर रुस्तम खान, KTV न्यूज, मुंबई. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.